नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की हे परफ्यूम अप्लाय कसे करायचे. येस, देर इज अ करेक्ट वे ऑफ अप्लाइंग परफ्यूम्स. आणि पण मी आज विचार करतो आपण अत्तरने सुरुवात करूया. तर आर द चीपेस्ट वन्स आणि हे थोडंसं फरक पडतो याने. हे कसं अप्लाय करायचं. जनरली परफ्यूम्स कसे असतात, आपण पल्स पॉईंटवर असं मारतो. हे खूप मोठे, खूप फेमस, खूप पॉप्युलर परफ्यूमर्स तुम्हाला सांगतील, कारण ते खूप स्ट्रॉंग आणि हाय क्वालिटी परफ्यूम, खूप महागडे परफ्यूम वापरतात. त्यांचं ऑइल क्वांटिटी खूप स्ट्रॉंग असते. त्यामुळे ते प्रोजेक्ट वगैरे छान करतात. खूप रिसर्च करून बनलेले असतात. आपण जरा मिडल ईस्टर्न परफ्यूमकडे आलो किंवा बजेट परफ्यूम्समुळे का आलो किंवा अत्तर्सपर्यंत आलो एकदम खालपर्यंत, तर कसं होतं ह्यांचं सिलाज आणि प्रोजेक्शन. म्हणजे सिलाज म्हणजे आपल्या अवतीभवती असलेला जो बबल असतो. म्हणजे आपण चालत जातो आणि आपल्याबरोबर आपला तर आजूबाजूला राहतोय. तुम्ही किती फीटवर आल्यावर समोरच्या माणसाला तो स्मेल येतो, त्याला म्हणतात सिलाज. आणि प्रोजेक्शन म्हणजे तो कितपर्यंत लांब जातोय, तुम्ही रूममध्ये एंटर केला आणि कितपर्यंत प्रोजेक्ट होतोय, अशा प्रकारचं. तर त्यासाठी अत्तरसाठी मला एक गोष्ट सापडली. हे आपले 100-200 रुपयाचे जे अत्तर असतात, त्यात पण मला टिपिकल अत्तर आवडत नाहीत. स्वतःला पर्सनली जे अत्तर असतात, लाईक आपण दर्ग्याच्या बाहेर स्मेल करतो त्या टाईपचे, ते खूप स्ट्रॉंग असतात. ऊद वगैरेवाले, खूप इन्सेन्सी अगरबत्तीवाले स्मेल, आणि त्यांचा एक तो टिपिकल स्मेल असतो तो नाही. हे फ्रेंच इन्स्पायर्ड परफ्युम्सचं अत्तर आहे. सो हे फ्रेश वगैरे असतात, हे प्रोजेक्ट वगैरे करत नाही. तर आपण जनरली इथे पल्स पॉईंटवर मारू तर शकतो, हे असे स्प्रेड करू शकतो. आणि त्याच्या मागे आय गेस लॉजिक हेच असतं की आपण कोणाशी शेकहँड करतो किंवा कोणाला गळे भेटतो, तर हे जे पल्स पॉईंट असतात ते त्यांच्या जवळ येतात आणि त्यांना स्मेल येतं. आणि ह्याच गोष्टी आपण बोलताना पण व्हायब्रेट होत असतात. इथे पल्स पॉईंट असतात, पल्स व्हायब्रेट होत असते, त्यामुळे तो अत्तर असं हवेमध्ये दरवळत असतो. पण मला एक गोष्ट जाणवलं की हे चीपवाले, माझी तरी मेथड ही आहे की मी असं पामवर स्प्रेड करतो. ट्रॅव्हल करतोय मी, रात्री झोपणार आहे, तरी पण तुमच्यासाठी करून दाखवतोय. आणि हा परफ्यूम तसा छानच आहे. थंडीचा टाईम असल्यामुळे हा परफ्यूम थोडासा फ्रुटी स्ट्रॉंग असल्यामुळे फ्रेश नाही आहे, त्यामुळे मला जागा नाही ठेवणार. मी काय करतो, मला पुष्कळ केस असल्यामुळे मी इथे मारतो, केसांवर लावतो, नंतर इथे लावतो आणि हलकासा मागे केसांना लावतो. त्यामुळे काय होतं, केसांना लावल्यामुळे तुम्ही कुठूनही गेलात की तुमचा ट्रेल राहतो मागे. आजूबाजूला लावल्यावर आपले हात जनरली हलत असतात, त्यामुळे ते ह्यांना मुवमेंट असल्यामुळे तो फेकला जातो स्मेल. आणि स्पेशली केसांना ह्याच्यासाठी लावतो कारण हे चीपवाले तर यांना मी ट्रस्ट करत नाही, त्याच्यात कुठले केमिकल्स आहेत, काय कसं यूज केलं आहे. सो स्किनवर डायरेक्ट जाण्यापेक्षा की ह्याला. आणि जर केस नसते माझ्याकडे तर मी सजेस्ट केलं असतं तुमच्या कपड्यांच्या बाह्यांना स्मेल करा. इथे पण करू शकता, पण एखादा स्ट्रॉंग स्मेल असेल तो खूपच तुम्हाला चोक करेल, तर सुरुवातीला सेफली इथे करा आणि तो वीक वाटला तर पुढे मागे तुम्ही जवळपास पण करू शकता.